प्रियाला प्रीत कळेना. शमिका, आणि का ग? काल रात्री अभिचा फोन आला होता. तुम्ही तुमच्या घरी गेला होतात, काही विशेष? हो, काय नाही हो आई. काल डॅड आणि रियाचं भांडण झालं घरी खूप. म्हणजे डॅड रियाला काहीतरी उलटसुलट बोलले, रिया त्यांना काहीतरी बोलली, वादावादी झाली आणि शेवटी रिया म्हणाली की मी घर सोडून जाते. मग काय नाही, आशुदीने टेन्शनमध्ये मला आणि अभिला फोन केला आणि इकडे बोलावून घेतला. तिची समजूत काढण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे. मला डॅडची खूप काळजी वाटते हो. माझ्या मनात एक विचार आला होता, आपल्या शमीचं लग्न झालं, सुखात येते, पण आपल्या आशूचं काय? तिचंही लग्नाचं वय आहे. इनफॅक्ट शमीपेक्षा ती मोठी. पण अनिरुद्ध, ती शेवटी मुलगी आहे, ती स्वतःहून थोडंच बोलणार आहे की माझं लग्न लावून द्या म्हणून. आपल्यालाच विचार करायला पाहिजे, नाही का? काय झालं? पुन्हा चुकले का मी? इनफॅक्ट शेवटी एकच गोष्ट बरोबर बोलली जरा. रिअली? शमिकाची पहिली अक्षय तृतीया आहे ना? तिच्यासाठी काही सोनं नाणं घ्यायला नको? तू हे बोलतेस? म्हणजे अरे मी काय वैरी आहे का तिची? तिच्या घरचं वातावरण वेगळं, आमच्याकडे तसं नाहीये की नाही. म्हणून मी आपली थोडी कडक वागले, तर तुम्ही मला अगदी कडक लक्ष्मीच करून टाकलं. आज सकाळी सकाळीच मी गेले होते सोनाराकडे. तिच्यासाठी बांगड्या सांगून आले. सोनार येईल आता घेऊन. जय, घरात खूप प्रॉब्लेम झालाय. डॅडच्या मनात माझ्या लग्नाविषयी विचार चालू आहे आणि मम्मानेही आज काही मुलांचे फोटोज दाखवले. ते दोघंही माझ्यासमोर बोलत होते. जय, आपण आता आपल्याबद्दल नाही लपू शकत. जय, आपण आता घरात जाऊन सांगूया का? आशू, मला माहितीये तुला हे सगळं सांभाळणं खूप कठीण जात आहे. आशू, मलाही तुझ्यापासून दूर राहण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. मलाही तुझ्यासोबत लवकरात लवकर लग्न करून तुझ्या सोबत राहायचं आहे. डॅडचा बिझनेस सांभाळायचा आहे, त्यांना मदत करायची आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम जय? आशू, माझी प्रॉपर्टी सँडी आंटीने घेतल्यापासून आमच्यातले क्लॅशेस तुला माहिती असेलच. आशू, मला आता असा डाऊट आहे की आपल्या लग्नाचा फायदा घेऊन ती काहीतरी नवा गेम खेळणार. आपल्या लग्नात काही ना काही ती प्रॉब्लेम क्रिएट करणार आणि या सगळ्याचा त्रास आहे ना अल्टिमेटली डॅडला होणार आहे. मला त्याची चिंता वाटते. जय, मला आता कळत नाहीये की आता आपण काय करायचंय. जय, आशू, माझ्याकडे एक प्लॅन आहे. शमिका, तुझ्यासाठी केलेत. आवडलं तुला? कसं आहे? हो, खूप सुंदर आहेत. आजी, ह्या बांगड्या स्वीकारण्याआधी मला तुम्हाला काही सांगायचंय. आजच्या एवढ्या शुभ मुहूर्तावर एवढा सुरेख दागिना तुम्ही मला देताय, तर तो असं खोटं बोलून नाही घ्यायचा आहे मला. कसली एवढी गोष्ट आहे? आजी, काल रात्री सगळे झोपल्यानंतर मी आणि अभि खूप उशिरापर्यंत घराबाहेर होतो. माझ्या घरी जरा गडबड गोंधळ झाला होता, म्हणून आशुदीने फोन करून आम्हा दोघांना बोलावून घेतलं होतं. खरं तर तुम्हाला सांगणार होते मी, पण सकाळी सांगायची हिंमत नाही झाली माझी. तुम्ही द्याल ती शिक्षा मंजूर आहे मला.